आता आपण जर पाहिलं तर रांजणगाव ग्रामपंचायतमध्ये किंवा रांजणगाव गावावरती एक तुमच्या पाचुंदकर परिवाराचा मोठा होल्ट आहे किंवा ताकद आहे. साधारणतः मला वाटतं 17 ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एक 18वा सरपंच आहे. मग याच्यामध्ये किती पाचुंदकर ग्रामपंचायत सदस्य आहेत? आता अख्ख्या बॉडीमध्ये बघितलं तर वैयक्तिक माझी मिसेस मनीषा गणेश पाचुंकर एकटीच ग्रामपंचायत सदस्य. एकच हो, पूर्ण पाचुंकर फॅमिली. पूर्ण पाचुंदकर फॅमिलीमध्ये म्हणजे किती उभे होते त्याच्यापैकी किती निवडून आले का एकच उभे होते एकच आले निवडून? नाही, सगळे चालेल. म्हणजे तुमचं एक घरातलं एक कुटुंबातलं तुम्ही आले. बरं, आता तुम्ही मानसिंग भैयांबद्दल सांगताय की मानसिंग भैयाने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली, विरोधकांनी तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नाही. ह्याच मानसिंग भैयांनी आजपर्यंत या तुमच्या तालुक्यामध्ये जे राजकारण केलं यात पण त्याने अनेकांना ग्रामपंचायत सदस्य केलं, तुमच्यासारख्यांना घडवलं. आज तुमच्या घरातही तुमच्या मंडळी सदस्य झाल्या. तसं कोणी पंचायत समिती झालं, कोणी सभापती झालंय, अनेकांना त्यांनी झिडपी केलं. म्हणजे जे विरोधक आज विरोधात दिसत आहेत त्यांच्या विजयात भैयाचा मोठा वाटा राहिलेला आहे. मग आज भैया जेव्हा मतदारांसमोर स्वतःच्या मंडळीसाठी पत्नीसाठी मतदान मागताय तेव्हा तुम्हाला वाटतंय की मतदार तुमच्या किंवा या भैयांच्या केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी भैयांना मतदान करतील? 100%. आता जे 15-16 गाव आहेत आम्ही प्रचार करत असताना फिरत असताना लोकांच्या भावना दिसून येतात की एवढ्या वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं, पण स्वतः मानसिंग भैया यांनी त्यांच्या स्वतःसाठी कधी मतदान मागितलं. आज वेळ आलेली आहे. मानसिंग भैयाच्या मार्फत ज्योती वहिनी पाचुंकर पाटील असेल, महेश बापू खंड असतील, निर्मला ताई नवले असतील, या घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत. आणि घड्याळ चिन्ह हे घरोघरी मानसिंग भैया यांनी पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांचं जे प्रचारादरम्यान आम्ही फिरताना बघतो तर सगळ्यांची एकच आशा आहे की बाबा मानसिंग भैयांनी तुम्हाला कधी स्वतःसाठी मतदान मागितलं नाही आणि आता 100% मानसिंग भैया म्हणजे ज्योती वहिनीला मतदान करायचं म्हणजे करायचं. घड्याळा पुढचं बटन दाबायचं म्हणजे दाबायचं. हे ठरवलेलंच आहे पूर्ण जनते. ठरवलंय 100%. म्हणजे विजय निश्चित आहे. विजय निश्चित. बरं.